विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. जलसंपदा विभागामध्ये कनिष्ठ लिपिक टंकलेखक संवर्गाची किती पदं रिक्त आहेत याची माहिती आता माहितीच्या अधिकारांतर्गत समोर आलेली आहे. याच रिक्त पदांचा तपशील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे या पदांसाठी जाहिरात कधी येऊ शकते यावर देखील आपण चर्चा करणार आहोत. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. या ठिकाणी बघा, जलसंपदा विभागाचं हे 29/4/2025 पत्र आहे. यामध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे बघा. आधी माहिती काय विचारली होती, क्षेत्रीय आस्थापना मंडळ परिमंडळे यांच्याकडील कनिष्ठ लिपिक टंकलेखक संवर्गातील रिक्त पदांची माहिती शासन स्तरावरती उपलब्ध असल्यास कृपया देण्यात यावी. त्याला उत्तर बघा काय आता आलेलं आहे. क्षेत्रीय आस्थापना मंडळ परिमंडळ यांच्याकडील कनिष्ठ लिपिक टंकलेखक संवर्गाची दिनांक 31/12/2024 अखेरची रिक्त पदांची माहिती खालीलप्रमाणे आहे. म्हणजेच 31/12/2024 पर्यंत किती पद लिपिक टंकलेखकची रिक्त आहेत जलसंपदा विभागामध्ये ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर बघा, या ठिकाणी एकूण जे पद आहेत ती आहेत 2072. त्यापैकी 1403 पद ही प्रमोशनने भरायची आहेत आणि सरळ सेवेच्या माध्यमातून पद भरायची आहेत 669. तर रिक्त पदांची तपशील जो आहे आपल्या दृष्टीनं तो महत्वाचा, तो आहे 669 पदांचा, हे लक्षात घ्या. त्यामुळे या 669 पदांसाठी पुढील काही दिवसात जाहिरात येणं अपेक्षित आहे. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिला निर्णय घेतला, तो म्हणजे या नवीन वर्षामध्ये तातडीनं 50,000 जागा भरण्यात येतील. त्यामुळे या 669 पदांसाठी पुढच्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा सरळ सेवेची तयारी करत असाल तर जोरदार तयारी चालू ठेवा, कारण आता आपण पाहतोय दर 15-20 दिवसातनं कुठल्या ना कुठल्या विभागाची जाहिरात येत आहे. तेव्हा जलसंपदा विभागाची जाहिरात सुद्धा पुढच्या 1 ते 1.5 महिन्यात येण्याची दाट शक्यता आहे. आता ह्या लिपिक टंकलेखक परीक्षेसाठी नेमका अभ्यासक्रम काय असतो ते एक लक्षात घ्या. कुठल्याही सरळ सेवेला जो अभ्यासक्रम असतो तोच अभ्यासक्रम या ठिकाणी पण असणार आहे. अर्थात मराठी असणार आहे, त्यानंतर इंग्रजी असणार आहे, त्यानंतर गणित आणि बुद्धिमापन चाचणी हे असणार आहे आणि GK GS या ठिकाणी असणार आहे. अशा पद्धतीनं कुठल्याही सरळ सेवेचा जो पॅटर्न असतो तोच पॅटर्न याही एक्झामचा असणार आहे. 100 प्रश्न असतील 200 मार्कांसाठी. हा पेपर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सोडवायचा आहे. त्यामुळे जोरदार तयारी करा, कारण सरळ सेवा परीक्षांचा फायदाच हा असतो, एकदा का आपण अभ्यास केला की त्या अभ्यासावरती कोणतीही एक्झाम आपण देऊन यश मिळवू शकतो. कारण अभ्यासक्रम सर्व सरळ सेवा परीक्षांचा सेमच असतो. हे 4 विषय असतात, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमापन चाचणी आणि GK GS. तेव्हा ही एक महत्वाची इन्फॉर्मेशन देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ होता. या परीक्षेमध्ये तुम्हाला खूप चांगलं गायडन्स व्हावं, इथून पुढे येणाऱ्या सर्व सरळ सेवा परीक्षांचे फॉर्म भरून तुम्हाला चांगलं यश संपादन करता यावं यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक सरळ सेवेची सर्वसमावेशक बॅच जी TCS MBPS पॅटर्न वरती आधारित आहे, ही रेकॉर्डेड बॅच आपण उपलब्ध करून दिलेली आहे. या बॅच मध्ये सरळ सेवेचा संपूर्ण सिलेबस इग्नाइट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे. PDF स्वरूपात नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहेत आणि डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा आहे. 1 वर्षापर्यंत किती वेळा तुम्हाला ही बॅच पाहता येईल. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करा. अधिक माहितीसाठी 8888 या नंबरला संपर्क करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक एक्झामचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच तुम्ही आपला हा जो चॅनल बघताय इग्नाइट अकॅडमीचा, हा इग्नाइट अकॅडमीचा YouTube चॅनल सबस्क्राईब करा.